सोहळ्यात खास करून वेळ काढून उपस्थित असलेले आपले लाडके आमदार आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि भावी पालकमंत्री सन्माननीय नितेश राणे साहेब यांचं मी आभार मानतो। त्याचबरोबर जिल्हाधिकारी पाटील साहेब, सीओ साहेब मकरंद देशमुख साहेब, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष गोट्या सावंत साहेब, माजी आमचे मित्र सहकारी सन्माननीय नगराध्यक्ष समीरजी नलावडे साहेब, संदीप मेस्त्री, माझे मित्र अभित नाईक, सर्वगौड साहेब आणि मिलिंद मेस्त्री आणि मुख्याधिकारी मॅडम गौरी पाटील मॅडम साहेब, तुमचं अभिनंदन एवढ्यासाठी करेन की पोद्दार इंटरनॅशनल स्कूल असेल, धबधबा असेल, ब्रिज असेल, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स असेल, रस्त्याची जाळे असतील, हे सगळं करू शकलो फक्त तुम्ही 2.5 वर्ष फक्त सत्तेत आलात आणि आपण जे आम्ही मागितलं ते कधीही तुम्ही कमी पडू दिलं नाही आणि म्हणून हे सर्व काम दिसतंय। साहेब, आपण मंत्रिपदाच्या शपथ घ्यायच्या आधी मला सांगितलं की हरणे तुम्ही कणकवलीसाठी एक प्लॅन बनवा। साहेब, मी समीर आणि आमच्या सर्व सहकार्यांनी 5 वर्षासाठी मास्टर प्लॅन आमचा तयार आहे। पहिल्या वर्षासाठी एक क्रिकेटचं स्टेडियम आणि मोठा कल्चरल हॉल आपल्या शब्दाची आणि जीआरची वाट बघतोय। लक्षात घ्या, आपण फक्त तारीख द्या, त्या दिवशी आम्ही कणकवली मुंबईला येतो आणि म्हणून साहेब हे कामं होत राहणार। आम्ही जे सांगू ते तुम्ही करत राहणार, मात्र जास्त वेळ घेणार नाही। मात्र आपली एक खासियत आहे राणेंची, सर्व राणे साहेबांची, तुमची, की तुम्ही एखादा जो झेंडा घेतला तो तडीपार नेल्याशिवाय राहत नाही आणि म्हणून तुम्हाला मी या सर्वांच्या साक्षीनं आणि सर्वांच्या वतीने एक विनंती करतो की संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात आपली तरुण पिढी या ड्रग्स माफियांच्या विळख्यात अडकत चाललेली आहे। एका तरुणांना हेरून त्यांचं कुटुंब आणि त्यांचं पूर्ण आयुष्य बर्बाद करत चाललेली आहे। आपण हे काम तुम्ही हाती घेऊन या सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं नव्या राज्यातलं हे ड्रग्स माफियांचं जाळं हे हद्दपार करा आणि आमच्या तरुण पिढीला वाचवा, ही एक विनंती करतो आणि इथेच आपल्या सर्वांचे आभार मानून धन्यवाद। थँक्यू। ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल। लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।